जर तुम्हालाही लेअरच्या करंजा बनवता येत नसत्यांना तर एकदा ह्या पद्धतीने करून बघा. एवढ्या लेअर पडत्यांना की मोजता येणार नाही. मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर घ्यायचं 3 वाटी मैदा, त्याच्यात चिमूटभर मीठ टाकायचं, अर्धी वाटी तूप घ्यायचं गरम करून. हे बघा तुपाला जास्त गरम नाही केलेलं हा, हलकस गरम करून घेतलेलं आहे. आता तूप त्याच्यात टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याचं पीठ मळून घ्यायचं. आता पीठ मळलं का त्याला अर्ध्या तासासाठी एका पिशवीत घालून ठेवून द्यायचं. आणि आता लगेच करंजात भरण्यासाठी सारण तयार करून घ्यायचं. तर सुकं खोबरं खिसून 1 वाटी घेतलेलं आहे, त्याला हलकस भाजून घ्यायचं, त्याला काढून घ्यायचं आणि बारीक रवा टाकायचा. रवा सुद्धा 1 वाटी घेतलेला आहे, त्याच्यात थोडंसं तूप टाकून कलर येऊस्तोवर भाजून द्यायचं. आणि आता दोन्हीला एकत्र करायचं, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकायची आणि थोडीशी इलायची पावडर टाकून मिक्स करून घ्यायचंय. नंतर त्याच्यामध्ये गरम पाण्याचा हलकासा शिपका मारायचा, मिक्स करून झाकण ठेवायचं 10 मिनिटासाठी. आता एका वाटीमध्ये 1 चमच कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमच तूप मिक्स करून चांगलं साईडला ठेवून द्यायचं. आता लगेच पिठाकडे बघायचं, पीठ चांगलं भिजून तयार असतं. आता पिठाचा 1 गोळा तोडून घ्यायचा आणि चपाती सारखं मोठं लाटून घ्यायचं. अशा 4 चपात्या करून ठेवायच्या आणि लास्टला पोळपुटवर जी चपाती असते त्याला चांगलं मिश्रण लावून घ्यायचं. आता मिश्रण ह्याच पद्धतीने सगळ्या चपात्यावर लावून घ्यायचं आणि नंतर व्हिडिओ मध्ये दिसतोय तसा त्याचा रोल करून घ्यायचा आणि त्याला छोटे छोटे गोळ्यामध्ये कापून घ्यायचं आणि आता लाटायचं आणि मग साच्यामध्ये भरून त्याची करंजी करून घ्यायची. हे सगळं करायला लागायचं आधी तेल गरम करायला ठेवायचं. आता बनवलेल्या करंज्या तेलामध्ये एक एक करून सोडून द्यायच्या. आता हे बघा लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे गॅसला कुठंच हाय करायचं नाही, लो टू मीडियम फ्लेम वर आपल्याला करंज्याला तळून घ्यायचंय. तर तुम्हाला आहे ना मी एक करंजी तोडून सुद्धा दाखवते, बघा कसल्या लेअर पडल्यात आणि इतके खुशखुशीत झाले आहेत ना. खरं सांगते जर हा व्हिडिओ पाहून तुम्ही माझ्या पद्धतीने करंज्या केल्या ना तर दिवाळी नसली तरी पण तुम्ही या करंज्या बनवून नक्कीच खात राहता. तुम्ही या दिवाळीला अशा पद्धतीने करंज्या करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.